नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मल्लिकाचे आता धाबे दणाणलेले आहेत. अंशुमनची तर वाट लागलेली आहे, पण आता आपलंही कारस्थान समोर येऊ नये अशी भीती मल्लिकाला वाटत आहे. त्यामुळं मल्लिकाने एक निर्णय घेतलेला आहे आणि मल्लिकाने ठरवलेलं आहे की लवकरात लवकर जाऊन त्या मंदाच्या तोंडावर 4 पैसे फेकायचे आणि तिचं तोंड बंद करायचं. एकदा का तिचं तोंड बंद झालं की मग मात्र गोष्टी सोप्या होतील असं तिला वाटत असतं आणि त्यामुळंच तिने एक नवीन डाव आखलेला असतो. तर इकडे त्यांचा हा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि इथे मात्र वाट लागणार आहे ती म्हणजेच मल्लिकाची. आणि हे सगळं स्वानंदी आणि अधीरा करणार आहेत. त्याचबरोबर समरने स्वानंदीवर आता विश्वास ठेवलेला आहे, कारण स्वानंदीमुळे ऑफिसमधल्या महिला स्टाफ आहेत त्यांना प्रोटेक्शन मिळत आहे. त्यामुळं समरने स्वानंदीच्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे आणि समरने ठरवलेलं आहे की स्वानंदीला ऑफिसमध्ये आता जॉईन करून घ्यायचं आणि तिच्याकडे महत्त्वाचं पद द्यायचं. त्यामुळं मल्लिकाची तर वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मंदाला फोन करून आता मल्लिका वैतागलेली असते, पण काहीही झालं तरीही मंदा मात्र फोन उचलत नसते. तेव्हा मात्र इकडे मल्लिकाला खूप टेन्शन आलेलं असतं. मल्लिका म्हणत असते की नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, मला आत्ताच्या आत्ता निघालं पाहिजे. आणि मग सोबत ती आता अर्पिताला घेते आणि म्हणते की आपण जाऊया, कारण जर आपण तिकडे गेलो नाही तर काहीच उपयोग होणार नाही. आपल्याला लवकरात लवकर जाऊन काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे असं तिनं सांगितलेलं असतं. आणि मग दोघेही निघालेले असतात. पण त्याचवेळी ही खबर स्वानंदीला मिळालेली असते. स्वानंदी अधीराला म्हणते, तुला जर का आईच्या वागण्याच्या मागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला एक गोष्ट करावी लागेल. मग तिला अधीरा म्हणते की नक्की काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते, तू घरी जा आणि लवकर जा. तिथे जाऊन तू फक्त मोबाईलवरती एक व्हिडिओ बनव तिथं जे काय चालू आहे त्याचं. कारण ऑलरेडी इकडे सुशने स्वानंदीला या सगळ्या गोष्टी फोन करून सांगितलेल्या असतात, कारण मल्लिका काकूंचा वारंवार फोन येत आहे आईला. त्यामुळं आता स्वानंदीने हा प्लॅन रचलेला असतो. इकडे मल्लिकाची तर वाटच लागलेली असते, कारण मल्लिका गेलेली असते मंदाला भेटायला आणि इकडे स्वानंदीने बरोबर हुशारीने तिथं आता अधीराला पाठवलेलं असतं. आणि जेव्हा मल्लिकाच्या पाठोपाठ अधीरा जाते, पण या गोष्टीची कल्पनाच नसते ती म्हणजे या मल्लिकाला. आणि अधीरा जाऊन तिथे थांबलेली असते. ह्या दोघीजणी मंदाच्या मागं लागलेले असतात की काही झालं तरी हे सत्य कोणालाही कळता कामा नये. मी तुम्हाला ऑफर दिलेली होती, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, तुम्ही शपथ घेतलेली आहे, ही गोष्ट विसरू नका. तेव्हा मंदा म्हणते, काय चाललंय हो तुमचं, मला काही देणं घेणं नाही आहे तुमच्याबरोबर आणि सगळ्या गोष्टी मी सोडून दिलेल्या आहेत, कारण हे सगळं तुम्हीच केलेलं आहे. तुमच्यामुळं माझा संसार मोडायला निघालेला आहे. त्यामुळं हे सगळं जे काय आहे ना ते बंद करा आणि तुम्ही माझ्याकडून कोणतीही मदत मागू नका असं मल्लिकाला ती स्पष्टपणे सांगत असते. मल्लिका तिला म्हणत असते की हे पैसे घ्या आणि तोंड बंद करा. तेव्हा मंदा म्हणते, सुरुवातीला मंदाच्या डोक्यात विचार येतो की घेऊया काय पैसे, परंतु पुन्हा तिला आठवतो ते म्हणजे इकडे स्वानंदीच्या बाबांचे शब्द. पुन्हा जर का त्यांना पैसे मागितले किंवा त्यांच्याकडून काही घेतलंस तर तुला बॅग उचलून निघून जावं लागणार आहे आणि तुझ्या हातावरती डिवोर्स पेपर असणार आहेत अशी धमकी तिला बाबांनी दिलेली असते. ही गोष्ट तिला आठवत असते. त्यामुळे ती म्हणत असते की मला तुमचे पैसे नको आहेत, जा तुम्ही. स्वानंदीने हे सगळं इकडे अधीराने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. मल्लिका म्हणालेली असते की ते डिवोर्स पेपर वगैरे सगळं तुम्ही केलेले आहेत सह्या. तेव्हा मंदा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, डिवोर्स पेपर तुम्ही पाठवून दिले होते, मी फक्त त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत. तुम्हालाच वाटत होतं की तुमच्या मुलीचा डिवोर्स झाला पाहिजे आणि तिने तुमच्या घरी येऊन राहिलं पाहिजे, यासाठी तुम्ही केलेलं आहे. मला तर खरं तर ना कळतच नव्हतं की तुमच्या डोक्यात असे कसे विचार येतात. आणि तेव्हा मात्र अधीराने हे सगळं ऐकल्यावर तिला तर धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की हे सगळं मॉमने केलेलं आहे, आता मला लवकरात लवकर बॅग उचलून माझ्या घरी गेलं पाहिजे, कारण यामध्ये आईंची काहीच चूक नाही आहे. आई पहिल्यापासून गरिबीत राहिलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना 4 पैसे मिळाले तर बरं वाटणारच आहे, ही गोष्ट तेवढीच मोठी आहे. परंतु हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार माझी मॉम आहे आणि या सगळ्या गोष्टी माझ्या मॉमने केलेल्या आहेत, तर तिला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागणार आहे असा विचार इकडे आता अधीराने केलेला असतो. त्याचवेळी आता मल्लिका समरच्या जवळ येते आणि तिची नाटकं सुरू होतात. तिला असं वाटत असतं की समरसोबत जर
आपण गोड बोललो तर काहीतरी फायदा होणार आहे, म्हणून ती समरला म्हणत असते की खरंच समर, म्हणजे मला कळतच नाहीये की मी कशा शब्दात बोलू आणि काय बोलू, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत ना त्या थोड्या विचित्र पद्धतीने झालेल्या आहेत. परंतु या सगळ्यामध्ये अधिराची काहीच चूक नाहीये, पण तिला हे सगळं सहन करावं लागत आहे. तुझ्या तर लक्षात येत आहे ना हे सगळं काय झालेलं आहे, असं म्हणत आता तिने समरला बोलत असते. समर मात्र यावेळेस शांतपणे ऐकून घेतो. तो काहीच बोलत नाहीये, कारण त्याला माहिती आहे की हिच्या डोक्यात काय सुरू आहे आणि ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते हे त्याला आता जवळजवळ अंदाज आलेला असतो, पण तरीही कुठेतरी मन मानायला तयार नसतं. तेव्हा मात्र आता स्वानंदी विचार करत असते. स्वानंदी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. राजवाड्यांच्या समोर या बाईचा खरा चेहरा आणणार आहे. अंशुमन तर घरातली कामं करून करून त्याची वाट लागलेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. तो मात्र वैतागलेलाच असतो. तेव्हा समर सांगत असतो की तुला स्वानंदी मॅडमनी जी शिक्षा केलेली आहे ती तुला भोगावी लागणारच आहे. तेव्हा अंशुमनने हातामध्ये झाडू घेतलेला आहे आणि सगळं घर झाडायला सुरुवात केलेली आहे, कारण त्याला शिक्षाच अशी दिलेली आहे की त्याला त्या शिक्षेचं पालन करावंच लागणार आहे. आणि तेव्हा मात्र तो आता शांतपणे या सगळ्या गोष्टी करत असतो, कारण आता तो तोंडावर पडलेला आहे आणि आता जर का त्याने काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे त्याच्यामध्ये अडकला जाणार ही भीती त्याच्या मनामध्ये असते. आणि त्याला मल्लिकाने सुद्धा सांगितलेलं असतं की तुला आता शांत राहून हे सगळं करावं लागणार आहे. जर तू काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये तूच अडकला जाशील, एवढं लक्षात ठेव, असं सुद्धा त्याला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळंच आता काहीही झालं तरीही तो शांत राहण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय राहत नाही आणि शांतपणे सर्व गोष्टी तो हँडल करू लागतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मल्लिका विचार करत असते की हे सगळं काय होऊन बसले, सगळं तर माझ्या हातातनं निष्ठच चाललेलं आहे. ह्या स्वानंदीनं मला सांगितलेलं होतं 20 वर्षच काय 20 दिवस सुद्धा पुरेसे असतात सत्ता पालट व्हायला, आणि आता खरं तर राजवाड्यांच्या घरच्या सत्ता पालट होत असतो. मल्लिकाने इतके दिवस समरपासून जे सत्य लपवलेलं असतं, समरला प्रत्येक वेळेस तिने घोळात घेण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता स्वानंदी म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत समर राजवाड्यांच्या मनाशी भावनांशी तुम्ही खेळलेला आहात आणि तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेले आहात. हे सगळं जे काही घडत आहे ते चुकीच्या पद्धतीने घडत आहे, त्यामुळं मी इथे न्याय मिळवून देणार आहे. आता मात्र इकडे समर आणि आजी या दोघांनी ठरवलेलं असतं. समर म्हणत असतो की मी एक निर्णय घेतलेला आहे स्वानंदी मॅडम, तुम्हाला मी एक ऑफर देत आहे की तुम्ही दुसऱ्या कंपनीत काम न करता तुम्ही आपल्या कंपनीत काम केलं पाहिजे, आणि तिथे खरं तर तुमच्यासारख्या महिलेची गरज आहे, नेतृत्वाची गरज आहे, कारण आज तुम्ही श्वेताला न्याय मिळवून देऊ शकलेला आहात. असा कंपनीमध्ये लेडीज स्टाफ भरपूर आहे आणि जे लोक माझ्याशी स्पष्टपणे येऊन बोलू शकत नाहीये, घाबरतात लेडीज, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकाल, त्यामुळं तुम्ही ऑफिसमध्ये जॉईन व्हावं असं मला वाटत आहे. आणि हा निर्णय मी आणि आजी या दोघांनीही घेतलेला आहे. मी आजीशीही या बाबतीत बोललेलो आहे, आजीलाही ही गोष्ट पटलेली आहे. आता मात्र मल्लिकाच्या शिट्ट्या वाजतात, कारण घरात तर स्वानंदी स्वानंदी सुरू आहे आणि आता ऑफिसमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि हे सगळं अंशुमनच्या मूर्खपणामुळे झालेलं आहे, नाहीतर त्या दोघांमध्ये चांगल्याच ठिणग्या उडत होत्या आणि हे सगळं घडलेलं आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि त्यासोबतच इकडे मल्लिका म्हणत असते की काय करू आता मी, कारण मी इतके वर्ष ऑफिसमध्ये जाण्याचा कधी विचार केला नाही आणि आता स्वानंदी ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी सत्ता गाजवणार आहे, ही गोष्ट काही केल्या तिला सहन होत नसते. त्यामुळं समर म्हणतो की चला, चांगल्या कामाला उशीर कशाला, आजपासूनच तुम्ही जॉईन व्हा, असं म्हणत समरने एक गोष्ट केलेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच जबरदस्त पद्धतीने चाललेलं आहे, कारण स्वानंदीने असा व्हिडिओ दाखवलेला होता, त्यामुळं तर हे सगळं सत्य समोर आलेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यामुळंच हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे. आता मात्र अंशुमनची तर वाट लागलेली आहे आणि त्यानंतर मल्लिकाची. त्याचबरोबर आजीने अर्पिताला सांगितलेलं आहे की अर्पिता, आता तुझा संसार बघायला शिक, किती दिवस तू माहेर येत राहणार आहे, कधीतरी सासरच्यांचा विचार कर, सकाळ झाली की तू इथे येत असते, स्वतःच्या लहान बाळाचा सुद्धा तू विचार करत नाही, असं म्हणत आजीने
अर्पिताला पण सांगितलेलं आहे की तू लवकरात लवकर बॅग उचल आणि तुझ्या सासरी निघून जा. इकडे समर आणि स्वानंदी ऑफिसमध्ये आलेले असतात. समरने सगळ्या स्टाफच्या समोर सांगितलेलं असतं आणि स्वानंदीला एक स्पेशल केबिन, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी तिला अधिकार दिले जातात आणि आजपासून स्वानंदी मॅडम ह्या तुमच्या बरोबर असतील असं सगळ्या महिला स्टाफला सांगितलं जातं. आणि समरने स्वानंदीला तिथे सगळ्यांच्या समोर त्या खुर्चीवर बसून तिला एक मान दिलेला असतो आणि तेव्हा आनंद मात्र टाळ्या वाजवत असतो. फायनली ही गोष्ट घडलेली असते, ती म्हणजेच खरं तर एवढी छान अशी गोष्ट आहे. स्वानंदीवरती समरचा विश्वास बसायला लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.